नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल अँड एज्युकेशन डिपार्टमेंटकडून जी पवित्र पोर्टल जारी करण्यात आलेलं आहे, या पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणारी शिक्षक भरती 2022, 23 आणि 24 त्याच्यामध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमार्फत जे नोटिफिकेशन आहे, म्हणजेच नवीन जे परिपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. अनाउन्समेंट जारी करण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये माहिती पाहूयात याबाबतची. पाहू शकता नवीन अपडेट जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे. पवित्र पोर्टल मार्फत 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीची शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातीनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. आता त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर करण्यात आली होती. दरम्यान माननीय भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आणि आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आणले. आता तथापि या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. आता या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसेच शासन पत्र दिनांक 19 एप्रिल 2024 अन्वये या कार्यालयास कळवण्यात आले आहे. त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. म्हणजे महत्त्वाची माहिती अशी आहे की ते पाहू शकता जे आहे भारत निवडणूक आयोग यानुसार नियुक्ती म्हणजे ज्या नियुक्तीसाठी शिफारस झालेले उमेदवार आहेत त्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया जर पूर्ण झाली असेल तर त्यानंतरची जी पुढची प्रोसेस आहे नियुक्ती संदर्भाची जी कार्यवाही आहे पुढची प्रोसेस ती केली जाऊ शकते. म्हणजे ज्या ठिकाणी जी यादी आहे जाहीर करण्यात आलेली आहे शिफारस यादी आणि त्या ठिकाणीची जर का जी इलेक्शन प्रोसेस आहे म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्या ठिकाणी असे जे उमेदवार आहेत त्यांची जी नियुक्ती प्रोसेस आहे जी कार्यवाही आहे ती पूर्ण केली जाऊ शकते. म्हणजे हळूहळू पाहू शकता जे इलेक्शन आहे म्हणजे जे मतदान प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी पाहू शकता जी मतदान प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यानुसारच जी नियुक्ती प्रक्रिया आहे त्या ठिकाणाची ती पूर्ण केली जाऊ शकते असं या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यानुसार चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने शिक्षक भरतीबाबत महत्त्वाची जी प्रसिद्धीपत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. यानुसार पाहू शकता प्रत्येक दिवशी जे मतदान जे आहे प्रक्रिया आहे वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्यानुसार जी शिफारस यादी जी जाहीर करण्यात आलेली होती नियुक्तीसाठीची ती त्या ठिकाणी ती नियुक्ती संदर्भाची जी प्रोसेस आहे ती केली जाऊ शकते असं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. अशी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट असतील त्यासुद्धा तुम्हाला कळवल्या जातील. त्यासाठी आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.